मागील काही दिवसांपासून सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेमार्फत विविध ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. कायद्याच्या चौकटीत व नियमांनुसार करण्यात येणाऱ्या अतिक्रमण कारवाईची मागणी, तथापि सदर कारवाईबाबत काही बाबी आपल्या निदर्शनास आणून देणे आवश्यक वाटतं. अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईसाठी मध्यरात्रीची वेळ निवडण्यात येत असल्याचं दिसून येतं. तसेच प्रामुख्याने विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांवर कारवाई होत असल्याने जनमानसात प्रश्न निर्माण होत आहेत. प्रत्यक्षात विविध धर्मीय व विविध समूहांची अनेक धार्मिक स्थळे तसेच इतर प्रकारची अतिक्रमणे सार्वजनिक रस्ते व जागांवर अस्तित्वात आहेत. अशा परिस्थितीत केवळ एका विशिष्ट समाजाच्या धार्मिक स्थळांवर कारवाई केल्यास समाजामध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सामाजिक सलोखा, बंधता व परस्पर सौहार्द यांना बाधा पोहोचू शकते. तसेच भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आंदोलनाचा इशारा भारतीय स्वाभिमानी संघ यांच्याकडून देण्यात आला आहे. प्रमुख उपस्थित सुमंत भाले, भारतीय स्वाभिमानी संघ, संगीता शिंदे, भारतीय स्वाभिमानी महिला संघ, चेतना नागवंशी, भारतीय स्वाभिमानी महिला संघ, सबेरा पठाण, भारतीय स्वाभिमानी महिला संघ, दीपक देवलकर प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, हिदायत कादरी प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते, नितीन कांबळे राज्य संयोजक, बहुजन समन्वय समिती, प्रशिक कांबळे प्रदेशाध्यक्ष, भीम प्रतिष्ठान, मुबारक पारस, भारतीय कर्मचारी संघ, सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते वेगवेगळ्या संघटनांचे उपस्थित होते. N24 न्यूज मराठी पलूस प्रतिनिधी अर्शद मुजावर. 136 जर धर्मस्थळ अनधिकृत होती तर तुम्ही त्याचे अधिकृत किती केली ना, अनधिकृत किती आहेत आणि पाडलीत तुम्ही किती, आणि कुठली पाडलीत आणि कुठली ठेवलीत ह्याची तुम्ही लिस्टच जाहीर केलेली नाही आहे. तर तुम्ही ठराविक समूहाचीच का पाडत आहात? त्यांना इशारा कळलेला आहे आणि तुम्ही कुठले ठेवलेले आहेत रस्त्याच्या मध्यभागी भागी असणारे ह्याची नोंद त्यांना दिली आम्ही. आणि जर येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही असा अन्याय एका समूहावर करत असाल तर ते बरोबर नाही. येणाऱ्या काळामध्ये आम्ही फक्त सांगलीमध्ये तुम्हाला निवेदन देतो, येणाऱ्या काळात जर तुम्ही तशा पद्धतीची कारवाई केलीत, एकाच समूहाला टार्गेट केलं आणि एका समूहावर अन्याय केला आणि बाकीच्यांना तसंच ठेवलं, म्हणजे कल तुमचा कुठल्या बाजूनी आहे हे लक्षात आमच्या येतंय. आम्ही बहुजन समाजाचे लोक आहोत, इथं तुम्ही बघत आहात सर्व जाती समूहाचे महिला आणि पुरुष आहेत. असं जर केलं तर येणाऱ्या काळामध्ये पूर्ण देशभर, महाराष्ट्र लेवलला, जिल्हा लेवलला, महाराष्ट्र लेवलला आणि देश लेवलला आम्ही आंदोलन करणार आहोत. तशी आमची संघटना देशव्यापी आहे आणि हे कलेक्टर साहेबांना सांगितलं, त्यांनी आमच्या बोलण्यावर आणि याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि विश्वासाचा म्हणजे खरं सांगतोय आम्ही लिस्ट दिलेली आहे, त्यांना ती पटलेलं आहे. आणि जर माझ्याकडून तसं काय झालं असेल आमच्या लोकांच्याकडून तर ते मी त्याची दखल घेतो आणि तुमच्यावर अन्याय होणार नाही याची मी काळजी घेतो. एक समिती नेमतो, तुमच्या समितीमध्ये तुम्हाला बोलवतो. अशा पद्धतीचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर जसं आपल्यावर अन्याय झाला तर गप्प बसायचं नाहीये, सर्व समूहांनी एकत्र येऊन काम करायचं आहे. आम्ही तुमच्यासोबत बरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या महिला आहोत. तेव्हा तुम्ही असं एकाच समूहाने जाऊन न लढता सर्व समावेशक लढूया. आमच्याही काही समस्या आहेत, म्हणजे त्या आपल्याच आहेत. आपण सर्व एक आहोत, बहीण बंधू आहोत. तर सगळ्यांनी मिळून येणाऱ्या काळामध्ये लढायचं आहे. असं एकट्या दुकट्याने आपण अजिबात लढायचं नाही आणि एक ताकद निर्माण करायची आहे की ज्याच्यामुळे हे प्रशासन, शासन नमेल. तर अशी मी तुम्हाला आश्वासन पण देते की अजून एक संघटना आहे आपली भीम प्रतिष्ठान म्हणून, त्यांचाही आपल्याला चांगला सपोर्ट आहे, तेही या समितीमध्ये आहेत. तर येणाऱ्या काळात आपण एकीने लढू. धन्यवाद. भारतीय स्वाभिमानी संघ या संघटनेमार्फत सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या हद्दीमध्ये 3 धार्मिक स्थळं जी अनधिकृत म्हणून पाडण्यात आली, त्या संदर्भामध्ये निवेदन देण्यासाठी भारतीय स्वाभिमानी संघ, भारतीय स्वाभिमानी महिला संघ या संघटनेचे कार्यकर्ते आम्ही सगळेजण इथं माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे आलेलो होतो. त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे. 2015 साली 136 धर्मस्थळं अनधिकृतची यादी प्रशासनानं जाहीर केली होती सांगली जिल्ह्यामध्ये. त्यानंतर आज 2026 आहे, तर ते 136ची किती पाडली आणि 136मध्ये आणखी काही वाढ झाली काय, तुम्ही सगळीच पाडली असं विचारल्यानंतर त्यांना ती माहिती प्रशासनाला देता आली नाही. आणि आमचं मत, आमच्या संघटनेचं मत असं आहे की जे अनधिकृत धर्मस्थळं आहेत त्या सगळ्यांच्यावर कारवाई व्हावी, सगळे पाडावे.
पण विशिष्ट अशा एकाच धर्माची धर्मस्थळं पाडणं हे चुकीचं आहे. आणि असं जर झालं, कारण आता आम्ही बघतो की बऱ्याच दुसऱ्या धर्माची धर्मस्थळं, अनधिकृत धर्मस्थळं अगदी रस्त्यावर आहेत, ती पाडली जात नाहीत. तर ही दुजाभावाची प्रशासनाची भावना आहे, त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. पण यापुढं या सांगली जिल्ह्यामध्ये आम्ही हे सहन करणार नाही. प्रशासनाला मोकळीक आहे, त्यांनी जी अनधिकृत धर्मस्थळं आहेत किंवा अनधिकृत जी बांधकामं आहेत, जी ते अगदी वैयक्तिक असू देत, ती सगळ्यावर कारवाई करावी. पण एका समूहावर कुणातरी विशिष्ट अशा धर्माच्या लोकांच्यावर कारवाई करणं याचा आम्ही विरोध करतो, निषेध करतो. यापुढे हे सहन केलं जाणार नाही. असं जर प्रशासनानं परत केलं तर आम्ही सांगली जिल्हाच नाही, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण भारतामध्ये, कारण आमची ही संघटना संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे, आणि आम्ही आंदोलन करू आणि प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवू. धन्यवाद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.